मित्रांनो, प्लीज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती आता मंजू सत्यान ते घरी येतात आणि आता मंजू जी असते ती आता तिथे जयदीपला त्यांना ते भेटतात. इकडे आता तो तात्यासाहेब आहे तो आता तिथे त्याच्या मुलाला म्हणजेच आर्यनला घेऊन येतो आणि आर्यनला तिथे फेकतो. तर आर्यन ते पडतो आणि म्हणतो, डॅडी साहेब कुठं आहात तुम्ही? डॅडी साहेब इकडे या डॅडी साहेब. आणि असं म्हणल्यावरती तिथे आता तात्यासाहेब येतात आणि तात्यासाहेबांचा मुलगा हा आर्यन असतो. आणि आता लगेच जे तात्यासाहेब आहेत ते म्हणतात की काय रे आर्यन. तर आता लगेच आर्यन जो असतो तो आर्यन म्हणतो की हे बघा काय चाललं डॅडी साहेब तुमचं. तर तात्यासाहेब म्हणतात, काय रे तुला इथे मी कशासाठी पाठवलं होतं? अरे तुला काही कळतं का? अरे ती मंजिरी कशी आहे, तिच्यामुळे मला आज असं लपून छपून राहावं लागतं आहे. तुला तिच्यासाठी पाठवलं होतं का? मी कायसाठी पाठवलं होतं? तू तिच्या मागे का लागलाय? तिच्या प्रेमात पडला की काय? अरे तिच्या मागं हिंड्यासाठी नव्हतं पाठवलं मी तुला. अरे काय काम करायला सांगितलं होतं आणि कायसाठी आलाय तू इथे? आणि काय रे तू खातोय काय? तुझं लक्ष कुठं आहे? तुला मी काय सांगितलं होतं? तिच्याकडे लक्ष ठेव, तिला हे कर. तर आता लगेच म्हणतो की डॅडी साहेब चिडू नका, तुम्ही शांत बसा, माझं कामाकडे लक्ष आहे. तर आता म्हणतो की हो ना, कामाकडे तुझं लक्ष आहे ना, मग व्यवस्थितच राहू दे. हे बघ मी सांगाल ना तसंच घडलं पाहिजे. तुझ्या आईला शोधायला पाठवलं होतं मी इथे, मला अशी गरज नसती पडली, मला तुला अशी चोरून भेटावं नसतं लागलं, असं ते म्हणतात. तर आता लगेच तो आता चिरडर त्याच्यावरती खूप ओरडतो. तेवढा आता साहेबांना तो आता बंदूक काढतो आणि आता म्हणतो की गोळीच घालेल तुम्हाला. हे बघा माझ्या मंजिरीविषयी काही वाईट शब्द बोलायचे नाही, असं तो तात्यांना म्हणतो. तात्या म्हणतो की मी तुझ्या आधीच आहे का तू रे? तुला माहिती का तिने माझं अख्खं आयुष्य बरबाद करून टाकले त्या सत्यानी आणि त्या मंजीनी, असं ते तात्यासाहेब म्हणतात. तर आता तिकडं जी मंजू आहे ती बाहेर चाललेली असते. तेवढ्यात मम्मी साहेब अडवतात आणि म्हणतात, काय ग निबळट कुठं चालली आहे? आणि हे बघ तुझ्यामुळे हे सगळं घडतंय. तो माणूस तुझ्या ओळखीचाच आहे ना, सांग लवकर. तोच माणूस आहे ना तो? सांग, तुला माहिती ना तो माणूस कोण आहे ते? का सांगत नाहीये तू या सगळ्यांना कोण आहे तो माणूस? सगळ्यांपासून का लपून ठेवते, असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की हे बघा तुम्ही काही पण बोलू नका. असं का करताय तुम्ही? हो मम्मी साहेब असं काही पण बोलू नका. तेवढं ते सत्य येतं. तर त्या म्हणतो, मम्मी बास काय बोलते तू त्यांच्याविषयी, कळतंय का तुला? अगं वाघमारेविषयी असं काही पण बोलू नकोस, असं सत्या मंजू मम्मी साहेबांना बोलतो. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेब म्हणत असतात, सत्या गप्प बस, तुला काय माहिती रे ही पोरगी कशी आहे ते? तर आता सत्या म्हणतो की वाघमारे जाऊ दे चला इथून. आणि मंजू आणि सत्या तिथून रूममध्ये येतात. तर आता सत्य मंजूला म्हणतो, वाघमारे तुम्ही एवढं मनावर नका घेऊ त्या मम्मीचं, पण आपल्याला त्या माणसाचा शोध लावा लागणार आहे. त्या माणसाच्या पाठीवर नक्कीच कोणत्या तरी मोठ्या माणसाचा हात आहे आणि कोणाचा हात आहे ना हे आपल्याला शोधूनच काढावं लागेल, असं म्हणत असतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.